राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे किरकोळ वादातून तरुणावर कुऱ्हाडीने हल्ला करून जखमी केल्याची घटना दिनांक 19 एप्रिल रोजी सायंकाळच्या दरम्यान घडली। या प्रकरणी तिघांसह 8 ते 10 अनोळखी व्यक्ती विरुद्ध राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ओंकार गीताराम अल्हाट वय 19 वर्ष राहणार जय मल्हार नगर शेंडी बायपास नवनागापूर MIDC अहिल्यानगर यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की विकास सरोदे राहणार गुंजाळे तालुका राहुरी यांच्याशी 2 दिवसापूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाले होते। फिर्यादीच्या वडिलांनी त्याला समज दिली होती। त्यानंतर वाद मिटवण्याच्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांना गुंजाळे येथे बोलावले। दिनांक 19 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता फिर्यादी ओमकार अल्हाट, त्याचे वडील गीताराम अल्हाट, चुलत भाऊ अजिंक्य अल्हाट व नातेवाईक रोहित जाधव हे 4 चाकीने गुंजाळे येथे गेले। तेथे सुरुवातीला आरोपींच्या नातेवाईकांनी त्यांना दुसऱ्या ठिकाणी थांबण्यास सांगितले। त्यानंतर आरोपी विकास सरोदे याने फोन करून चर्चजवळ येण्यास सांगितले। फिर्यादी व त्यांचे नातेवाईक चर्चजवळ पोहोचले असता तेथे विकास सुदाम सरोदे, यश किरण सरोदे, सुदाम सरोदे तसेच इतर 8 ते 10 अनोळखी इसम जमले होते। त्यांनी कोणतेही कारण नसताना फिर्यादींना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। त्यानंतर विकास सरोदे यांनी हातातील कुऱ्हाडीने फिर्यादीच्या वडिलांवर वार करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी ओमकार अल्हाट यांनी वडिलांना वाचवण्यासाठी पुढे जाताच कुऱ्हाडीचा फटका त्यांच्या डोक्याजवळ बसून ते जखमी झाले। त्यानंतर इतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सोबतच्या व्यक्तींना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली। तसेच पुन्हा गावात आलात तर जीवे मारू अशी धमकी दिली। हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले। जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय राहुरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले। उपचारानंतर फिर्यादीने राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। या प्रकरणी आरोपी विकास सुदाम सरोदे, यश किरण सरोदे, सुदाम सरोदे तसेच इतर 8 ते 10 अनोळखी इसमांवर राहुरी पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे। सतीश फुलसौंदर सह राजेंद्र म्हसे, MS न्यूज 15 राहुरी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।